तुम्हाला पण प्रश्न पडतो का खूप पिकलेल्या केळ्यांचं काय करायचं? नमस्कार, डेली व्लॉगचा 17वा दिवस. तर खूप पिकून झालेली केळी असतात ती टाकून न देता त्याची सालं काढून घ्यायची आणि फोर्कच्या सहाय्याने ती स्मॅश करून घ्यायची. त्यामध्ये अर्धी वाटी साखर, 2 अंडी आणि अर्धी वाटी मेल्ट केलेलं बटर टाकून सगळं एकजीव फेटून घ्यायचं. त्यातच गव्हाचं पीठ 1 वाटी आणि 2 वाटी मैदा टाकून त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा. थोडासा व्हॅनिला इसेन्स आणि एक 4 चमचे दूध टाकून सगळं पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं. भरपूर असे अक्रोड आणि बदाम अर्धवट कुटून त्याच्यामध्ये टाकायचे, मिक्स करायचे आणि ज्याच्यामध्ये केक करायचे त्याला अशा पद्धतीने तेल आणि थोडंसं मैदा लावून घ्यायचा की जेणेकरून केक चिटकू नये आणि वरून थोडेसे पुन्हा ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि थोडेसे हेल्दी असे सीड्स टाकलेले आहेत. आणि हे सगळं मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये पहिल्यांदा 5 मिनिटं आणि त्याच्यानंतर पुन्हा 3 मिनिटं असं टोटल 8 मिनिटं ठेवलेलं होतं. आणि हा केक झाला की आमच्या देवांशला दम निघत नाही. गरम असतानाच त्यांनी मला काढायला लावला. तो गारसुद्धा होऊन दिला नाही. पण तरीसुद्धा तो व्यवस्थित निघाला. इतका गरम छान होता आणि त्या केकचा तो व्हॅनिला इसेन्सचा आणि त्या बनानाचा वास इतका सुंदर पसरलेला होता पूर्ण घरामध्ये आणि तो गरम-गरम काढल्याच अश्वथ तिकडं वास घेत आला आणि म्हटलं की आई तू हे काय केलंय? खूप छान वास येतोय. मग छान असे त्या केकचे स्लाइस केले आणि अश्वथला म्हटलं आता खायला द्यावा, पण हा तसाच नाही द्यायचा. त्याच्यावरती मेपल सिरप टाकायचं. त्यांनी आणखीन त्या केकची टेस्ट खूप छान लागते. तर अशा पद्धतीने नेक्स्ट टाइम केळी टाकून न देता हा केक नक्की ट्राय करा. आज बाहेर वेदर खूप छान होतं त्यामुळे एक फेरफटका मारायला बाहेर पडलो आणि बाहेरचं सुंदर दृश्य बघत असताना मला आपल्या भारताचा तिरंगा फडकताना दिसला आणि ते बघून दिल जे काही खुश झालं. तर उद्या भेटूया एका नवीन व्लॉगसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.